धाराशिव जिल्हा परिषदेवरती महायुतीत भाजपचा अध्यक्ष होण्याची शक्यता. पंचायत समिती सभापती निवडीतून स्पष्ट संकेत. पंचायत समिती सभापती पद शिवसेनेला देत भाजपने अध्यक्षपदाची मोर्चेबांधणी केल्याची माहिती आहे. महिला दिनानिमित्त मुंबईमध्ये भाजप महिला मोर्चाकडून भव्य महासाडी वॉकॅथॉन. गोरेगाव पूर्व इथे आरे मिल्क कॉलनी परिसरामध्ये भव्य महासाडी वॉकॅथॉनचं आयोजन. शेकडो महिलांचा समावेश. नागपूर महापालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त यशवंत स्टेडियम इथं पिंक रन 2026 मॅरेथॉनचं आयोजन. अमृता फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ. महिला आणि तरुणींचा सहभाग. भंडारा बाळ विक्री प्रकरणामध्ये डॉक्टर वाजपेयीचा आणखी एक कारनामा समोर. अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीसाठी 1,20,000 रुपये घेतल्याची माहिती समोर. तर बाळ विक्री प्रकरणामध्ये आणखी एकाला ताब्यात घेतलंय. आतापर्यंत 7 आरोपींना अटक. राज्यामध्ये 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये आतापर्यंत 81 कर्मचारी निलंबित. राज्य परीक्षा मंडळाचे सचिव दीपक माळी यांची माहिती. सामूहिक कॉपी तोतया विद्यार्थी आणि मोबाईल वापर हा वाढलाय. विदर्भात आपला अकोला, अमरावती, वर्ध्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवरती. पुढील काही दिवसांमध्ये राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पारा वाढणार. हवामान विभागाचा अंदाज आहे. आज आयसीसी T20 विश्वचषक फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारत. भारतीय क्रिकेट संघाच्या विजयासाठी उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये विशेष प्रार्थना. भारताच्या विजयासाठी अयोध्येमध्ये विशेष पूजा. अहमदाबादमध्ये आज आयसीसी T20 विश्वचषकाच्या फायनलचा सामना आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड मैदानामध्ये उतरणार. इराणचा इस्रायलच्या हैफा रिफायनरीवरती हल्ला. तेल अवीववरती इराणचा मोठा हल्ला. हल्ल्यानंतर रिफायनरीला आग लागली. काही किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट पसरले. बहरीनच्या सलमान बंदरावरती इराणचा हवाई हल्ला. हल्ल्यानंतर बंदरावरती जागोजागी आगीच्या घटना. सलमान बंदरावरती इंग्लंडच्या नौदलाचा तळ. सध्या सलमान बंदरावरती अमेरिका आणि इंग्लंडच्या युद्धनौकाही आहेत. इराणचा दुबईच्या मरिना भागामध्ये ड्रोन हल्ला. स्टार टॉवरचं मोठं नुकसान. हल्ल्यानंतर इमारतीचा ढिगारा रस्त्यावरती पडला. एका चालकाचा मृत्यू झाला. इस्रायलकडून तेहरानवरती स्फोटक हल्ला. हल्ल्यानंतर तेहरानमध्ये मोठी आग. परिसरामध्ये काही किलोमीटरपर्यंत धुराचे मोठे लोट पसरले. मध्यरात्री तेहरानमध्ये इस्रायलचे हवाई हल्ले. इराणला खूप मोठा फटका बसेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत इशारा दिला होता. तर इराण समर्थित दहशतवादी गटांना शस्त्र पोहोचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानतळावरती हल्ला केल्याचाही इस्रायलचा दावा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.